पुण्यातल्या आयसी स्लीपर मॉड्यूल प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येतेय। मुंबई विमानतळावरून दोघांना अटक करण्यात आली आहे आणि एनआयएनं 2 फरार आरोपींना अटक केली आहे। दोघेही गेले 2 वर्षांपासून फरार होते। अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खानला अटक करण्यात आली आहे। पुण्यातल्या आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएनं ही मोठी कारवाई केली आहे आणि मुंबई विमानतळावरून या 2 फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे। एनआयएला ही कारवाई करण्यात यश आलंय। अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावं आहेत आणि 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात आयडी बनवून त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या दोघांनाही मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। दोघे जण फरार होते। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती या कारवाई संदर्भात जाणून घेऊया। मनोज, काय नेमके सविस्तर तपशील येतात या कारवाई संदर्भातले? 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागामध्ये काहीतरी अतिरेकी हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती आणि त्यावरून छापा टाकला होता। त्या छाप्यामध्ये स्फोटकं बनवण्यात येत असल्याची आणि त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर होती आणि त्यावरूनच पोलिसांनी एनआयएने कारवाई करत काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली होती। त्यातले 2 आरोपी जे होते ते फरार होते। अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्ला खान या दोघांना अटक सुद्धा करण्यात आली होती। यांना अटक करण्यात आलेली आहे। हे दोघे फरार होते। इंडोनेशियावरून हे मुंबईत येणार असल्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाली। त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला आणि या दोघांना अटक करण्यात आली। 2 वर्षापासून हे आरोपी जे होते ते फरार होते। एनआयएच्या विशेष न्यायालयानं त्यांना जामीनपात्र अटक वॉरंट सुद्धा बजावलं होतं, परंतु हे फरार झाले होते। त्यांच्यावर प्रत्येकी 3 लाख रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं। नेमका आयसिसचं हे मॉड्यूल होतं आणि त्या अनुषंगाने आता यामध्ये या दोघांना अटक केल्यानंतर आणखी याच्यामधली माहिती घेतील आणि अजून काही लोकांना अटक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। ठीक, धन्यवाद मनोज दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। त्यामुळे मुंबई विमानतळावरची एक मोठी कारवाई म्हणता येईल। दोघांना अटक केली आहे। एनआयएनं 2 फरार आरोपींना अटक केलेली आहे।